चमचमीत आणि मसालेदार असा आपला पुलाव तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया मग। तर मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचा आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण नाही का पुलाव पाहणार आहोत। मी याआधी आपल्या चॅनलवरती नॉर्मल खडे गरम मसाले वापरून फक्त कसा पुलाव करायचा, म्हणजे मसाले भात कसं करायचा, त्याच्यानंतर फक्त महाराष्ट्रीयन मसाले भात कसं करायचा, हे दोन्ही रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल। आता आपण आज आंध्रा स्टाईल पुलाव कसा बनवायचा, व्हेजिटेबल पुलाव, व्हेज पुलाव कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण। त्या रेसिपीमध्ये आपण खडे मसाले वापरून त्या खडे मसाल्याचं एक वाटण करून आपण पुलाव करत आहे। नॉर्मली मसाल्यांचं कोरडं वाटण केलं जातं, कोरडे असतात मसाले, पण हे ओलं वाटण आहे। तर तुम्ही नक्की पहा, आंध्रामध्ये जास्त करून मसाल्यांचा जास्त वापर केला जातो, त्याच्यामुळे हा पुलाव जरा मसाले वापरून गेला आहे। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। स्टाईल पुलाव बनवण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत। आधी त्याच्यासाठी मी तर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोड्याशा, एक 4 ते 5 मीडियम साईजच्या आहेत म्हणून मी 4 ते 5 घेतल्यात, मोठे असतील तर 3 ही इनफ होतील। त्याच्यानंतर 1 चमचा धने घेतले आहे, त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर लवंग असेल, मिरी असेल, स्टारफूल असेल, आणखी जावित्री असेल किंवा जे गरम मसाले भातात टाकले जातात ते टाकले तरी चालतील, पण सध्या उन्हाळा असल्यामुळे मी कमी मसाले वापरते, मी एवढेच मसाले वापरते। त्याच्यानंतर ह्याच्यात आपण खोबरं टाकणार आहोत, ओलं खोबरं आहे माझ्याकडं, ते ॲड करणार आहोत। त्याच्यानंतर जिरे टाकणार आहोत 1 चमचा। जेव्हा तुम्ही मसाले घेता त्याची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवायची, एक्स्ट्राचे कोणते मसाले घेणार असाल तर। त्याच्यानंतर आपण पुदिना टाकणार आहोत, कोथिंबीर ॲड करणार आहोत, कोथिंबीर एक ॲड करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत आधी, ह्या सगळ्यांची पेस्ट करणार आहोत आधी। चला तर मग करून घेऊया। चमचभर तीळसुद्धा ॲड करते आहे। गोष्टी ओबड वाटल्यानंतरून आपण ह्याच्यात नाही का एक टमॅटो ॲड करणार आहोत व्यवस्थित, आणि हे सुद्धा वाटून घ्यायचं आपल्याला। सगळा मसाला एकदम व्यवस्थित वाटला गेला आहे, हे पहा फार सुरेख दिसत आहे। साईडला ठेवून द्यायचा आणि भाताची तयारी करायला सुरुवात करायची। चला तर मग सुरू करूया। करायला आपण सुरुवात करणार आहोत। इथं माझं तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्या टायमाला आपण ह्याच्यात जिरा, त्याच्यानंतरून एक दालचिनी, हवी असेल तर टाका, आधी पण टाकली होती आपण। त्याच्यानंतर एक तमालपत्र, ह्या सगळ्या गोष्टी ॲड करणार आहोत। आणि त्याच्यानंतर आपण भाज्या ॲड करणार आहोत। सगळ्यात पहिले जी भाजी शिजायला जास्त वेळ लागतो ती टाकायची, ते म्हणजे बटाटा टाकून घ्यायचा। मी सालपाट नाही काढलेले, सालं नाही काढलेली, तुम्ही काढलं तरी चालेल। हलवून घ्यायचं व्यवस्थित। एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं। बटाटे शिजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो। व्यवस्थित झालंय। त्याच्यात आपण एक 4 ग्रीन चिली टाकतोय। माझ्याकडे छोट्या साईजचे आहे म्हणून मी 4 टाकते, तुमच्याकडे मोठ्या साईजचे असतील तर प्लीज 2च टाका, तिखट असतील तर। याच्यात आपण कांदा ॲड नाही केलेला, तुम्हाला हवा असेल कांदा ॲड करायचा असेल तर बटाटा टाकायच्या आधीच कांदा परतून घ्यायचा। तर ही ग्रीन चिली व्यवस्थित आपली थोडीशी तडतडायला सुरुवात झाली, तडतडणार नाही, आपण तसं कापून टाकली तर व्यवस्थित झाली की आपण लगेच बाकीची भाजी टाकून घेणार आहोत। आता बटाटा जवळजवळ अर्धा इथं शिजलेला आहे आपला। त्याच्यानंतर बाकीच्या भाज्या आपण ॲड करणार आहोत। तर त्याच्यानंतर आपण ॲड करतोय कॅरेट म्हणजे गाजर, त्याच्यानंतर बीन्स, तुम्हाला हव्या तेवढ्या ॲड करू शकता भाज्या, तुम्ही ठरवू शकता त्याचं प्रमाण। हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर फ्लावर ॲड करू शकतोय। तर वाटाणा ॲड करणार आहोत, पण वाटाणा माझा फ्रोझन आहे, वाटाण्याच्या शेंगा नाही आहेत, तर मी थोडंसं भाज्या जेव्हा व्यवस्थित थोड्या परतल्या जातील तेव्हा ॲड करणार आहे वाटण टाकल्यानंतर आपलं। तर हे आधी करून घेऊया। मीठ टाकून घ्यायचं म्हणजे भाज्यांना व्यवस्थित मीठ लागून होतं।
तर मी मीठ ॲड करते. परतून घ्यायचं भाज्या सगळं व्यवस्थित. खूप छान अरोमा येतो ह्याचा. आपले व्यवस्थित परतला गेलेला आहे. त्या टायमाला आपण जो मसाला केला होता तो ॲड करून घेतो. तर मसाला एकदम व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आणि परतून घ्यायचा एक 3 ते 4 मिनिट त्या भाज्यांमध्ये, जेणेकरून त्या मसाल्याचा फ्लेवर पूर्ण त्या भाज्यांना लागला पाहिजे. खूप छान वास येतो ह्याचा. भाज्यांना व्यवस्थित तेल सुटू द्यायचं. म्हणजे आपण जो मसाला टाकला आहे ते परतल्यानंतर असं तेल सुटलेलं दिसलं ना की मग आपण तांदूळ ॲड करणार आहोत. तर या टायमाला माझ्याकडे फ्रोझन वाटाणा आहे, तर मी ॲड करणार आहे. फ्रोझन वाटाणा या टायमाला व्यवस्थित ॲड करून घेत आहे. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ॲड करू शकता. आणि सगळ्या गोष्टी परत एकदा परतून घ्यायच्या. आता मी ह्याच्यात जिरा राईस कोलम जिरा राईस तांदूळ ॲड करते. तुम्ही कोणता पण करू शकता. इवन इंद्रायणीसुद्धा करू शकता. खूप अप्रतिम लागतो. खूप जणांना असं वाटतं चिकट भात होतो, पण इंद्रायणी किंवा तुकडा तांदळाचा मसाले भात पुलाव खूप सुंदर लागतो. खूप म्हणजे खूप. तो सुद्धा ॲड करू शकता. जर तुम्ही बासमती घेणार असाल तर मात्र 1 तास त्याला भिजत ठेवायचं आपल्याला 1 ते पाऊण तास. म्हणजे तो व्यवस्थित खुलला जातो, लांब दिसायला सुरुवात होते. तर आता आपण तांदूळ ॲड करून घेऊया. व्यवस्थित झालेलं आहे. त्या टायमाला आपण तांदूळ ॲड करतो. तांदूळसुद्धा 1-2 मिनटं परतून घ्यायचा. बासमती तांदूळ असेल तो भिजला असेल तर तो तुटण्याची शक्यता जास्त असते, तर तुटू द्यायचा नाही. खूप छान दिसतोय. आणि पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करून घेणार आहोत. व्यवस्थित पाणी ॲड करायचं. जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेतला असेल तर 1.5 वाटी पाणी लागणार आहे आपल्याला व्यवस्थित व्हायला. तर हे प्रमाण लक्षात घेऊन आपलं पाण्याचं प्रमाण ठरवायचं. खरं तर तांदळामध्ये पाणी किती टाकावं ह्याचं काही प्रमाण नसतं, कारण तो तांदूळ कोणता आहे, त्याच्यानंतर तो नवीन आहे की जुना आहे यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळं किती पाणी लागेल हे खरंच सांगता येत नाही. त्याला ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि झाकून ठेवायचं. आधी ह्याला उकळी येऊ देऊया आपण. आपल्या भाताला उकळी येते त्या टायमाला मी मीठ ॲड करते उकळी आल्यानंतरून आणि हलवून घ्यायचं. आधी आपण मसाल्याला सुद्धा मीठ टाकलं होतं, हे लक्षात घ्यायचं. भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं, हे पण लक्षात घ्यायचं आणि मग मीठ ॲड करायचं. तर आता एक टीप लक्षात ठेवायची. बहुतेक वेळा भाताला ना पाणी कमी पडतं, तर आपण वरतून पाणी टाकतो, तर काय होतं त्याची टेस्ट बिघडते. खरंच सांगते. तर ह्याच पाण्यामधलं थोडंसं पाणी तुम्ही साईडला काढून ठेवलं, कमी पडल्यावर ते टाकलं तर त्याची टेस्ट पण स्टेबल राहते आणि खूप छान वास येतो. काहीच टेस्टमध्ये फरक पडत नाही, दिसायला पण छान दिसतो. नाहीतर तुम्ही मध्येच पाणी ओतलं ना भातामध्ये, असल्या मसाली भातामध्ये, कुठल्या पण पुलावमध्ये, मसाली भातामध्ये, बिर्याणीमध्ये, तर ते पांढरं दिसतं, एकदम वेगळंच दिसतं. अर्धा भात वेगळा अर्धा भात वेगळा असं दिसतं. तर मग असं करायचं की साईडला पाणी काढून ठेवायचं. तर आता ह्याला व्यवस्थित उकळी आले आहे. झाकण ठेवायचं, 15 मिनटं शिजून घ्यायचं. तर इथं पाहूया आपला भात कसा झाला आहे. एकदम व्यवस्थित पहा किती सुंदर दिसत आहे भात. थोडासा हलवून घ्यायचं. मी मध्ये मध्ये सुद्धा हलवलं आहे, पाणी कमी जास्त झालं आहे का बघण्यासाठी सुद्धा. तर हे पहा फार सुरेख दिसत आहे. आणि एक 5 मिनटं असंच झाकून ठेवायचा, वाफेवर शिजू द्यायचा आणि मग सर्व करायचं.
चमचमीत आणि मसालेदार असा आपला पुलाव तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग. मला आजची रेसिपी कशी वाटली आपल्याला मला कमेंट करून नक्की सांगा. आंध्र स्टाईल पुलाव नक्की ट्राय करा. ज्यांना खूप मसाले खायची सवय आहे किंवा स्पायसी खायची सवय आहे त्यांनी नक्की ट्राय करा. मसाले भाताला एक वेगळं कॉम्बिनेशन, एक वेगळा फ्लेवर देणारा भात आहे. खूप अप्रतिम लागतो. मीठ वगैरे व्यवस्थित पडल्यावर खूप छान लागतो. तर नक्की ट्राय करा. आज महाराष्ट्रात आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.